मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जी काही आदिवासी विद्यार्थ्यांवरती परिस्थिती लाभलेली आहे, ही परिस्थिती इथल्या राज्य शासनाने आणि इथल्या आदिवासी विकास मंत्र्याने आणि इथल्या मुख्यमंत्र्याने आदिवासी विद्यार्थ्यांवरती ओढवलेली आहे. आपण कशासाठी जमलेलो आहोत? मित्रांनो, आपल्या अनेक मागण्या आहेत. आपल्या या जिल्हा आंदोलनाचे नेतृत्व करणारे बागुल एसएफआय जिल्ह्याचे अध्यक्ष, पुणे एसएफआय नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष देवीलाल बागुल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यानंतर आपले एसएफआय जिल्ह्याचे सचिव विलास भिल्ले या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतात त्यांनी पुढे यायचे. त्याबरोबर एसएफआयची सर्व जिल्हा कमिटी या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, या प्रकल्प कार्यालयावरती मोर्चा काढण्याचं एकमेव आपलं कारण होतं. वरचाच मुद्दा नाहीये, अनेक मुद्दे आहेत ना? इथले मुद्दे आहेत ना आपले? मुलींचे सर खूप गंभीर प्रश्न आहेत. आम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मिटिंगा घेतल्या, त्या मिटिंगांमध्ये असं जाणवलं की आमच्या मुलींना हॉस्टेलच्या बाहेर ग्राउंडला, पोलीस भरतीच्या ग्राउंडला जायला परवानगी नाहीये. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्हाला आमच्या सुरक्षेची काळजी असेल तर तुम्ही या मुलींना परवानगी दिली पाहिजे आणि तुमचा एक माणूस त्यांच्या सोबत ग्राउंडवर गेला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ही एक विद्यार्थी संघटना आहे. आपण जंतर मंतरचं आंदोलन पाहिलेलं आहे, बरोबर? आयशी घोष असतील, नेहा बोरा असतील किंवा वेगवेगळ्या जे काही विद्यार्थी संघटना असतील, सगळ्याच विद्यार्थी संघटना रस्त्यावरती आल्या. आणि विद्यार्थी रस्त्यावरती आल्यावर काय होतं सगळ्यांना माहित आहे, शिक्षण मंत्र्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे मंत्री महोदयांना आणि पीओ साहेबांना विनंती आहे, इथल्या जे काही स्थानिक प्रश्न आहेत, प्रथमतः आमची पहिली मागणी आहे, नंदुरबार शहरातील सेंट्रल किचन पद्धत बंद झाली पाहिजे. आणि जी काही पूर्वीची मेस पद्धत होती ती नंदुरबार शहरामध्ये, नंदुरबारच्या तालुक्यांमध्ये प्रत्येक हॉस्टेलवरती सर्व विद्यार्थ्यांना चांगलं सुरक्षित जेवण दिलं पाहिजे. काय सेंट्रल किचन या ठिकाणी आलेलो नाहीये. आमचे जे काही प्रश्न आहेत, हक्काचे प्रश्न, पहिला मुद्दा सेंट्रल किचनचा आहे. दुसरा मुद्दा, जे काही विद्यार्थ्यांना फी घेतली जाते ना, तर सर्व विद्यार्थ्यांना पीओ ऑफिस मधून एक लेटर गेलं पाहिजे सर्व नंदुरबार जिल्ह्यातील कॉलेजांना की सर्व विद्यार्थ्यांना मोफत ऍडमिशन मिळालं पाहिजे. ते ऍडमिशन मोफत का दिलं पाहिजे? आपली शिष्यवृत्ती, तुम्ही शिष्यवृत्तीतून तिकडे कटौती करा आणि जी काय राहिलेली शिष्यवृत्ती त्याच्यात आमच्या खात्यावरती द्या. परंतु आमच्या विद्यार्थ्यांकडे 24, 25, 1 लाख रुपये भरायला आमच्याकडे पैसे नाही आहेत. म्हणून पीओ ऑफिस मधून येत्या पुढील 15 दिवसामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये काय विद्यार्थ्यांकडून फी घेतलेलं ठीक आहे, काय ऍडमिशन झालेलं आहे, परंतु पुढच्या वर्षी, या वर्षी सर्व कॉलेजांना लेटर गेलं पाहिजे की नंदुरबार शहरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत, सक्तीचं आणि चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. कोणतीही फी न घेता जे काही आपल्या पीओ कार्यालय अंतर्गत ज्या काही कॉलेजेस येतात त्यांना सगळ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. कारण आमची साहेब परिस्थिती आम्ही पाहिली दडगाव मध्ये. ज्या वेळेस मी दडगाव मध्ये गेलो होतो मित्रांनो, दडगाव असा जिल्हा तालुका आहे, अक्कलकुवा असा तालुका आहे, मोलगीवरचा जे काही भाग, दडगावचे किती विद्यार्थी हात वर करा साहेब. सर्वात जास्त संख्या या ठिकाणी दडगावची आहे. आम्हाला एकच विनंती करायची आहे, तिथली जी काही आमची जी काही परिस्थिती आहे, पोलीस साहेब अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आम्हाला अन्न पिकवायला सुद्धा जमिनी नाहीये. आमची आई बाप कष्ट करतात, दुसऱ्याच्या शेतावरती राबतात, 200 रुपयामध्ये राबतात की नाही? 200 रुपयात साहेब तुम्हीच सांगा, 200 रुपयात येतं काय? साधी साखर जर बघितली मित्रांनो, 200 रुपयाला साखर किती रुपयाला झाली? 72 रुपयाला झाली का नाही? 72 रुपये किलो. तेल कितीला झालं? 160. आणि आम्हाला रोजगार किती आहे? आमची आई बाप एवढे काबाड कष्ट करून
200 रुपये रोजाने जातात आणि त्यांच्या विद्यार्थ्याकडे या कॉलेज सारे नालायक कॉलेजांनी 24, 25, 50 हजार फी आकारलेली आहे. आमची विनंती आहे की पीओ साहेब इथून पुढे या नंदुरबार शहरामध्ये आणि सगळ्या पीओन मध्ये एक पत्र काढा. नंदुरबार पीओ अंतर्गत सर्व कॉलेजेसला आणि शाळांना पत्र द्या. जे विद्यार्थी कॉलेजमध्ये ऍडमिशन मागतील त्या सर्व नंदुरबार जिल्ह्यातील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे, जो काही GR गव्हर्नमेंटने काढलेला आहे अत्यंत अन्यायकारक GR आहे. साहेब, ज्यावेळेस मीडियामध्ये चर्चा झाली म्हणतात मग 30, 35 वर्षापर्यंत तुम्ही शिक्षण घ्यायचं का? हो, आम्ही घ्यायचं शिक्षण. आम्ही 60 नाही 70 वर्षापर्यंत शिक्षण घ्यायचा. जो सामाजिक बॅकलॉग इथल्या व्यवस्थेने आमच्या विद्यार्थ्यांवरती आणि आमच्या समाजावरती लावलेला आहे, तो सामाजिक बॅकलॉग जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत आम्हाला शिक्षण भेटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, हा सामाजिक शिक्षणातला जो काय बॅकलॉग आहे, आर्थिक मागासलेपणातला जो काय बॅकलॉग आहे तो भरून निघाला पाहिजे. ही एसएफआयची प्रमुख मागणी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, आजपर्यंत मांजरीचं हॉस्टेल असेल महाराष्ट्रामधलं, पुण्यामधलं, गडचिरोलीचं हॉस्टेल असेल, नागपूरचं हॉस्टेल असेल, त्यानंतर नागपूर, गडचिरोली, पुन्हा नगरचे हॉस्टेल असतील. अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे सगळ्या प्रकल्प कार्यालयावरती. जुन्नर असेल, आंबेगाव असेल, अनेक ठिकाणी एसएफआयच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन चालू आहेत. साहेब, ज्या काही गडचिरोलीमध्ये सर्पदोषाने ज्या आमच्या विद्यार्थिनी सर्पदोष होऊन मेल्या, तुमच्या तर्फे कळू द्या शासनाला की त्यांना कमीत कमी 1 कोटीची मदत झाली पाहिजे. त्यांच्या दुसरा मुद्दा आहे, नंदुरबार शहरातील विद्यार्थिनी, आमच्या विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण भेटलं पाहिजे. परंतु ती जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे. कशी? आम्ही कोणताही विपर्यास करणार नाही. आम्ही आमचा नारा एसएफआयचा पहिल्यांदा अभ्यास आणि नंतर संघर्ष. त्यामुळे आमची मागणी आहे की प्रत्येक नंदुरबार हॉस्टेलमध्ये सुसज्ज लायब्ररी असली पाहिजे की नाही? नंदुरबार शहरामध्ये प्रत्येक हॉस्टेलमध्ये सुसज्ज पाणी व्यवस्था असली पाहिजे. आणि जी काही मेस पद्धत आहे ती मेस पद्धत पुन्हा एकदा पूर्ववत झाली पाहिजे. 1 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जर 1 महिन्यामध्ये ह्या गोष्टी झाल्या नाहीत, आणि अत्यंत गंभीर बाब म्हणजे आमच्या ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांना पोलीस भरती करायची असते, कोणाला मिलिटरीची तयारी करायची असते, कोणाला लायब्ररीमध्ये अभ्यासाला बाहेर जायचं असतं. परंतु यामध्ये अनेक GR काढून त्यांना ते दंडा म्हणून ठेवला तर तुम्हाला करायचं इथंच करा. आमचं म्हणणं आहे, आम्ही कॅम्पस मध्येच करतो. आम्हाला कॅम्पस मध्ये चांगलं ग्राउंड उपलब्ध करून द्या. तयारी आमची, बरोबर ना? कॅम्पस मध्ये आम्हाला चांगलं ग्राउंड भेटलं पाहिजे. त्यानंतर जर आम्ही बाहेर गेलो तर आमच्या सोबत सुरक्षेसाठी एक तुमचा कर्मचारी तिथं आला पाहिजे. परंतु आमची पोलीस भरती तुमच्या या नियमामधून, ज्या अटींमधून ती रोखली गेली नाही पाहिजे. हे तुम्हाला आता आम्ही सांगू इच्छितो. आज हा नंदुरबार जिल्हा शिरीष कुमारचा जिल्हा आहे, बरोबर ना? त्या शिरीष कुमारने वयाच्या 13व्या छोटाच होता त्यावेळेस ब्रिटिश शासन गोळ्या झाडत होता. त्यावेळेस शिरीष कुमार म्हणले, अरे त्यांच्यावरती काय गोळ्या, मुलींवरती काय गोळ्या घालता, आमच्या तरुणांवरती गोळ्या घाला. आणि हा बहादर तरुण गोळ्याच्या तडावरती झेलल्या आणि दाखवून दिला की नंदुरबार मध्ये सुद्धा एक क्रांतिकारी इतिहास शिरीष कुमारने घडवलाय. आणि त्या शिरीष कुमारला मानणारे आम्ही सर्व विद्यार्थी आहोत. आम्ही भगतसिंगांना मानणारे विद्यार्थी आहोत. आम्ही बिरसा मुंडाला मानणारे विद्यार्थी आहोत. आम्ही संविधानाला मानणारे विद्यार्थी आहोत. जे जे संविधानाने आम्हाला हक्क दिलेला आहे ते हक्क आम्हाला मिळाले पाहिजे. हीच आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्यानंतर जे काही विद्यार्थी आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, हॉस्टेलमध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यावरती आता आम्ही चर्चा करणार नाही. परंतु तुम्हाला विनंती आहे की तुमची एक कमिटी तयार करा.
आमच्याही एक संघटनेमधला आणि विद्यार्थी प्रतिनिधी त्याच्यामध्ये कमिटीमध्ये घ्या, कमिटीमध्ये घ्या आणि त्या कमिटीमध्ये अशी एक कमिटी बनवा की त्या कमिटीमध्ये सर्वांना न्याय मिळाला पाहिजे अशी कमिटी घ्या आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न